नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर दिवाळी नंतर अजिबात व्हिडिओ गेलेला नाही किंवा मी कुठलं काही शूट घेतलेलं नाही. लक्ष्मीपूजेचा व्हिडिओ गेला आणि त्यानंतर अजिबात काहीच घेतलं नाही. का तर बाकीचे दुसरे माझे काही स्वतःचे कामं चालू होते, तर व्हिडिओ वगैरे कुठलेच काही घेतले नाही. आणि आता निघालोत बाहेर. आता सकाळचे आता 6:45 वाजले बघा. सकाळचे 6:45 वाजले आणि आवरलं आहे तर कधीच, पण हे राहिले ते राहिले असं चाललेलं कोणाकोणाचं. 4:30 उठलेले सगळे, तर निघालो बाहेर. सगळे गेलेत खाली. माझं सगळं आवरलं, विंडो वगैरे सगळं बंद करून ठेवलं आहे. 2 मशीन करून घेतले कपड्यांच्या आणि कपडे वगैरे सुकायला घालून सगळं आवरून पाणी बिणी भरून पाण्यासाठी थांबलो थोडा वेळ, का पाण्याचं वगैरे सगळं आवरून निघेन. तर आता 2-3 दिवस चालली जरा बाहेर. तर का तर दीदीचा बड्डे मग तिला सुट्टी भेटली आणि विला वगैरे कुठंतरी काही बुक केले. तिला कंपनीकडून असते लोणावळ्याला वगैरे. आता बघू लोणावळ्यामध्ये थांबून आणि कुठलं देवदर्शन कुठलं काय होतं आहे काय नाही ते सगळं करून मग जरा थोडंसं 1-2 दिवस सगळेच आता चौघं पण चाललो आहे. आणि अंजूला पण घेतलं आहे सोबत. अंजू पण आहे म्हणजे दीदीला थोडंसं नाही का, आता आमच्यापेक्षा थोडंसं मुली जरा थोडंसं वेगळं काहीतरी एन्जॉय करते. तर निघालोच आता. सगळे गेले खाली सामान घेऊन. जायचं आहे 2-3 दिवसासाठी, पण एवढं सामान हे भर ते भर, हे घे ते घे असंच चाललेलं. तरी पण काहीतरी राहते म्हणून मी मागे राहते. मला सगळं बघून घ्यायला लागतं, कुठं काय काय नाही ते सगळं बघून घ्यायचं आणि मग घरातून निघायचं. तर चला आता निघते. सगळं झालं आहे, फक्त इथल्या हॉलच्या लाईटी बंद करे, बाकी सगळं बंद. गॅसचं बटन, मोटरीचे बटणं वगैरे ते सगळं टोटली बंद करून मग सगळं लक्ष देऊन घरातून निघायचं. तर चला आता निघते आणि दाखवते मग आता कुठं स्टॉप होतो आहे, कुठं जाणं होतं, पहिलं कुठलं दर्शन होतं आहे, काय जिथे जाईल तिथे नक्कीच दाखवेल. पण 1-2 दर्शन घ्यायचं ठरलेलं आहे. बघू आता काय काय होतं आहे. चला मग दाखवते तुम्हाला. बघूया आता इथं थांबलोय काहीतरी खाण्यासाठी. बघू आता पोरी आल्यात, त्यांच्या आवडीचं काही खायला. आम्हाला जे भेटेल ते आम्ही बसलोय नाश्ता करायला. पण पोरींचं अजून काय चाललंय, काय त्यांना वेगळं पाहिजे. आणि आज साहेबांनी खूप दिवसातून आज असा नाश्ता करतोय. बघा आज घेतली मिसळ पाव आणि असे वडा वगैरे पण घेतले. गरम आहेत सगळं. मिसळ पाव घेतले. बघूया आज टेस्ट करून. पूर्ण थंड झालं, पटापट खा. बस पाणी बॉटल नाही काय पाहिजे काय का आपण एक किती आईस्क्रीम घे. चालेल. चला आता नाश्ता करून निघालोय आम्ही. आणि यश आहे ना, यश एवढी मस्करी करतो तुम्हाला सांगते. एवढा हसवतोय काय बोलून एवढे डोळ्यातून पाणी निघोपर्यंत हसवलं यशने. पप्पा त्यालाच बोलताय काय पोरीला चांगलं बोलताय आणि त्याला बोलताय अवघड आहे. कधी याची बाजू नाही घेतली.
चला आता निघू. बघू आता कुठं जाणं होतंय. बोललेलो दगडूशेठला पहिले जायचं. पण आता इथं इतका वेळ झालाय आता. बघा फायनली आलोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. हे बघा पाठीचं आहे दिसतंय. आता इथे जायचं दर्शनाला. पण यश गाडी पार्किंग करायला गेलाय. दीदी मी आणि ऋतुजा उतरलोय. कसलं भारी आहेत. बाहेरून एवढं भारी वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम. पण आता आतमध्ये काय माहिती मोबाईल अलाउड आहेत की नाही माहिती नाही. बाहेर दर्शन तरी म्हणजे मंदिर तरी दाखवेल. दर्शन होत आहे. आता जाऊच्या होईल. लाईन भरपूर आहे आतमध्ये, तरी ते दर्शन पास भेटतात. तात्काळ दर्शन वगैरे. तर त्यामुळे आता इथून म्हटले पण कारण दुसरीकडे पण जायचं आहे. तर असे पैसे देऊनच मग 100 रुपये एक जणाचे पास आहे. तर ते आपलं पास घेऊन मग आतमध्ये जाणार आहे. प्रसादाचं घेतलंय पास. अंजूकडे पाच दे. अंजूच्या खिशात आहे. चला चला या या. हे बघा दोघींना पण आतमधून प्रसाद दिलाय. पावत्या फाडल्या त्यांनी मस्त. तर आता दर्शन वगैरे करून निघालो. तिकडे गाडी पार्किंग केली. तिकडे उकडीचे मोदक घेतले जे बाप्पांच्या आवडीचे. उकडीचे मोदक, बाकीचा प्रसाद सगळा घेतलाय. पण इथून पुढे जायचं होतं जेजुरीला. आम्हाला जेजुरीला न जाता आता दीदीला ते हॉटेल बुक करून दिलेले कंपनीने, तिकडे चालू. पण आता लोणावळ्याला. लोणावळ्यामधून आणि कुठले दर्शन होत आहे तिकडे जायचं. चला मग आता. बोलणार इकडे मधुकरी काउंट पण झाली. चला छान असं दत्त महाराजांचं दर्शन झालं बघा. इथे मंदिर खूप छान. मधुकरी भेटली.
गाणगापूरला जातो तेव्हा असं 12:30ला आरती संपल्यानंतर मधुकरी मागून खायची असते. आणि इथे पण भेटली, खूप छान वाटलं. गाणगापूरची आठवण आली इथे, भारी वाटलं. कोण कोण तर चला आता येऊन पोहोचलो आहेत इथे आम्ही लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये दीदीला इथं हॉटेल बुक होतं, म्हणजे कंपनीकडून होतं जे होतं ते, पण इतकं छान आहे ना, एवढं सुंदर आणि इतकं फ्रेश आहे मस्तपैकी, खूप म्हणजे खूप भारी. तुम्हाला ते दाखवते पहिलं. आता हे बघा, इथून आतमध्ये आलो आहे हा दरवाजा, आणि इकडे मस्त एक बेडरूम आहे. इकडे मोठा असा बेडरूम आहेत. आता यश आलेलं आहे, इथं यश जरा आराम करी, कारण गाडी चालून चालून दमलायत. मस्त छान असं सगळं व्हाईट व्हाईट आहे, पूर्ण व्हाईट सगळं असं भारी वाटतंय. बाहेर एकदम असं गावच्या सारखं आहे, मोकळं पूर्ण घरं वगैरे असं गावच्या सारखं आहेत. आता ह्याचं ठेवायचं काम चाललं आहे, ते सगळं हे मस्त लॅम्प वगैरे ते रात्रीचे लावा, आता तर काही नाही, पण रात्रीची मस्त. आणि इकडे पण एक बेडरूम आहे. तर लगेच मी आता बॅग खोली टॉवेल वगैरे काढायला. टॉवेल वगैरे पाहिजे, फ्रीज झालेत. कोण कोण अजून मला व्हायचं आहे. एक बॅग, आणि इथे हा एक बेडरूम आहे मस्त. हे कपड्यासाठी कपाट वगैरे, पण आपण काय ठेवणार नाही, काही गरज नाही, बॅगेतच राहू देणार आहे 2 दिवस. डायनिंग टेबल आहे. साहेबांनी लगेच शर्ट बीट काढून फेकलात, मोकळी जागा आहे. तर हे असं छान फुलांचं ठेवलं आहे, मस्त टेबल आहे. आणि इकडे आता हे बसलेत, पण इकडे किचन आहे बघा, आपल्याला पाहिजे तर आपण बनवून खाऊ शकतो. इकडे सगळं आहे त्यांचं साहित्य वगैरे, त्यांनी दाखवलं. फ्रीज वगैरे बघा, इथे फ्रीज सगळंच, ओव्हन वगैरे, डिशवॉशर सगळं आहे बोलले इथे. यामध्ये सगळं साहित्य आहे, सगळं साहित्य आहे. त्यामुळं ते बोलले तुम्ही बनवून पाहिजे तर घ्या, किंवा आम्हाला सांगा, आम्ही बनवून देऊ. सगळं आहे ते, ओव्हन वगैरे बघा. इकडे एका नळाला प्यायचं पाणी येते फिल्टरचं, एकाला असं वापरायचं. मस्त नळ सगळीकडे असेच आहे, टॉयलेट बाथरूममध्ये सगळीकडे असे पितळी मस्त नळ आहेत, छान आहे. आता हे बसलेत, कारण हे ना सगळे फ्रेश होऊन बसले मस्त. पण माझं चाललंय टी व्ही बघा, इथं खाली ठेवलेला आहे भारी छान असा. सोपे ते सोप्यांवर बसले ते मस्त असं. एवढा मोठा टी व्ही आहे, आणि इथे आणि इकडे असे ग्रीन मस्त झाडं साईडने, छान आहे. इथून बाहेर असं मस्त बसायसाठी हे एवढं, आणि छोटंसं स्विमिंग पूल आहे बघा, छोटंसं एकदम. यांना थोडंसं जरी ते उड्या मारायच्या असल्या तर, आता त्यांनी दाखवलं इथं फिल्टरचं पाणी वगैरे चालू करायचं, बंद करायचं. छोटंसं आहे पण ठीक आहे, पोरं थोडीशी एन्जॉय करतील, मस्त वाटतंय. आता ते दादा दाखवून गेले इथं कुठे पाणी वगैरे काय करायचं आहे. आता इथं दाखवलं त्यांनी, हे असं काही ती सिस्टम आहे. आणि असं विल आहेत बघा, इथे सगळं दिलं आहेत असं दीदीला. हे सगळं कंपनीकडून असतं, भारी वाटतंय. रिद्धी सिद्धी म्हणून होतं बघा, छान आहे. झाडं वगैरे आतल्या आत किती सुंदर आहेत बघा, मस्त. किती छान वाटतंय, एकदम भारी मस्त नॅचरल हिरवंगार, सुंदर वाटतं एकदम. तर रात्रीची तर लाईट वगैरे लागतील, ह्या लाईट आहे रात्रीचे लावतील ते. हो मस्त आहे ना, आरामात जरा. घरात जागा काय पडते, घर आहे ते गावाला पाठवले. आणि आता इथं, आता इथला सोफा बघून बोलते, आता असा घरात सोफा घ्यायचा आहे.
आणि जो आहे तोच गावी पाठवला आहे. आता बापलेकांचा विचार चालला आहे, आता कट्टा तोडायचा आणि सोपा घ्यायचा सॉफ्टवाला. तर सकाळी आता आम्ही फक्त नाश्ता वगैरे केला, अजून खाल्लेलं नाही काय. आता इथं ते बोलले आम्ही बनवून वगैरे देतो, तर दीदी बोलली नमस्कार ताई दादांना. हां बघा, मुलं शिकून आल्याच्या नंतर त्याचा काय फायदा असतो. आज लाईफमधला पहिला दिवस आहे आयुष्यात, म्हणजे कधीही कुठे गेलो नाही आम्ही. आज मुलीच्या कंपनीमुळं आम्हाला राहण्यासाठी इथं बंगला बुक करून भेटला आहे आणि त्या बंगल्यामध्ये आम्ही येऊन आज 2 दिवस इथं राहणार आहे. तेव्हा सर्वांना नमस्कार. म्हणजे कसं असं काय फक्त कामच घरच असंच होतं. तर बोल त्या मुलं शिकले, काहीतरी फॅसिलिटी भेटते, काहीतरी होतं, म्हणून त्यांना बरं वाटलं की आरामात. आज खूप कुठे कुठे जायचं विचार होता, जेजुरी वगैरे सगळं करायचं होतं. पण ती बोलली तुम्ही वर्षभर नुसतं इकडं तिकडंच चालू आहे तुमचं, माझ्याबरोबर थोडासा वेळ घालवा, मग जेजुरीला पण नंतर जाऊ. आणि अंजूला पण वेळ होता, मग ते कसं एकमेक थोड्या मुली मुली असल्या थोडंसं वेगळं असतं ना जरा असं. तर आज आणि उद्या इथेच बघूया. पण छान वाटतं, एकदम फ्रेश आहे जागा, एवढं भारी वाटतं, एकदम सुंदर, खूप छान आहे. तर दीदीमुळे शक्य झालेत, फक्त आरामात बसायचं आणि खायचं आहे. ते लोक आहे बनवून वगैरे द्यायला, पण मी बोलले बघूया, मी घरून पण बरेच काही काय आणलेले, तसं खायचं, काही ऑर्डर पण करूया, त्यांना पण कशाला त्रास असू द्या. तर बघू आता काय काय होतं आहे ते. तर चला आता याच्या पुढे काय आणि कुठं हिंडणं फिरणं होतं आहे, काय होतं आहे. आज आज तर पूर्ण असं आरामच करायचं आहे, आज नाही कुठं जाणार आहे. आता हे पोरं इथं थोडेसे एन्जॉय करतील जरा, पण आज नाही कुठं जाणार, कारण सकाळी उठले 4 वाजे तसं दमायला झाले भरपूर. उद्या वगैरे बघू आता, एकविरायचं वगैरे उद्या सकाळी उठून, मग अजून आजचा उद्याचा दिवस आहे ते. पण मग उद्या तिकडं गेलो का तसंच जाणार घरी, नाही जास्त हे करणार, का तर यशला पण जिममधून असं एवढं बाहेर नाही निघता येते. ठीक आहे चला असू द्या. आता पुढे कुठं काय जाणं होतं काय ते दाखवेल तुम्हाला. आणि ह्या व्हिडिओला आता इथंच थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.